नमस्कार. बातमी आणि बरंच काही मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. औरंगाबाद शहरामधील एक BHMS डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून आमच्या संशयाच्या भोवऱ्यात होता. एका फ्लॅटमध्ये तो काहीतरी अवैध व्यवसाय करतो अशी माहिती हाती आलेली होती. गर्भवती महिलांना तो स्वतःच्या कारमध्ये बसवून घेऊन येतो आणि नंतर पुन्हा सोडतो. काही गर्भवती महिला गर्भलिंग निदान करण्यासाठी त्याच्याकडे येत असाव्यात अशी शंका येऊ लागली होती. अखेर शंका खरी ठरली. मग महापालिकेच्या यंत्रणेच्या मदतीने तिथे छापा टाकला गेला आणि त्या डॉक्टरचा पर्दाफाश झाला. आज आपण बातमी आणि बरंच काही मध्ये अबॉर्शन रॅकेट कसं झालं ते पाहणार आहोत. तर जय महाराष्ट्राने यावेळेला सर्वात मोठा असा पर्दाफाश केलेला आहे. औरंगाबाद शहरात गर्भलिंग निदान चाचणी करून स्त्री भ्रूण हत्या करणारं एक रॅकेट उघडकीला आलेला आहे. 15,000 रुपयात गर्भलिंग निदान करणाऱ्या एका डॉक्टरचा महापालिकेच्या आरोग्य विभागाने पर्दाफाश केला. सापळा रचून अवैध गर्भलिंग निदान करणाऱ्या एका डॉक्टरसह इतर चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. डॉक्टर सूरज सूर्यकांत राणा असं या गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या डॉक्टरचं नाव आहे. पोलिसांनी डॉक्टर राणा याच्यासह त्याचा सहकारी गणेश गोडसे, ज्ञानेश्वर लोंढे, कारभारी हिवाळे, राहुल गोरे यांना अटक केलेली आहे. उस्मानपुरा भागामध्ये डॉक्टर सूरज राणा यांना अनधिकृतपणे सोनोग्राफी सेंटर सुरू केलं होतं. गेल्या 2 वर्षांपासून हा गोरखधंदा सुरू होता आणि त्यासाठी डॉक्टरांना ग्राहक मिळवण्यासाठी एजंट नेमलेले होते. याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्या पथकानं छापा टाकून कारवाई केली आहे. संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये सेक्स डिटर्मिनेशन लिंगभेद चाचणी करणारं बेकायदेशीररित्या अशा प्रकारचं चाचणी करणारं केंद्र, ज्याचं आज एक स्टिंग ऑपरेशन महानगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलं, त्याचा पर्दाफाश या ठिकाणी करण्यात आला. एकीकडे स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढत असताना महानगरपालिकेसमोर एक मोठं आव्हान होतं. तर या घटनेचा पर्दाफाश होत असताना आणखी एक बाब समोर आली, ती म्हणजे डॉक्टर सूरज राणा हा रेडिओलॉजिस्ट नाहीये. त्यानं सोनोग्राफीचं तंत्रज्ञान एका डॉक्टरकडून आत्मसात केलं. डॉक्टर राणानं नाशिक इथून त्या ठिकाणी असलेल्या मध्य संस्थांमार्फत 1.5 लाख रुपयात सोनोग्राफी मशीन खरेदी केलं आणि त्यानं आपल्या आईच्या नावानं असलेल्या फ्लॅटमध्ये एजंटांमार्फत येणाऱ्या महिलांच्या गर्भातील भ्रूणांचं लिंग निदान तो करू लागला. दरम्यान सोनोग्राफी सेंटरवर छापा मारल्यानंतर मनपाच्या वैद्यकीय पथकानं उस्मानपुरा पोलिसांना घटनास्थळी बोलावलं. पोलिसांनी सोनोग्राफी मशीन सील करण्यापासून ते डॉक्टर राणा राहत असलेल्या द्वारकापुरी येथील निवासाची ही झडती घेतली. डॉक्टर राणाच्या या घरातही पथकाला एक मॉनिटर सापडलंय. यावेळी डॉक्टर राणाच्या पोलिसांना जबाब नोंदवून घेतलेला आहे. या जबाबात औरंगाबाद शहरातील काही डॉक्टरांची नावं घेतल्यानं खळबळ उडाली आहे. आज तक्रारदार म्हणून मान्य न्यायालयाकडे आज कायदे आणि नियम फार कडक आहेत. अशा परिस्थितीमध्ये रहिवासी भागामध्ये असं महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एखादं चाचणी केंद्र सुरू असणं, मला वाटतं एक प्रकारे शहरात इतरत्र सुद्धा अशा प्रकारचे किती केंद्र सुरू आहेत त्याच्याकरता सुद्धा महानगरपालिका आता एक अलर्ट झालेली आहे. नव्हे, याची दखल आम्ही घेतलेली आहे. भविष्यामध्ये असे प्रकार होऊ नयेत याच्याकरता महानगरपालिका कठोर पावलं आता उचलणार आहे. तर दुसरीकडे मालेगावात एका अविवाहित जोडप्यानं अवैधरित्या गर्भपात करवून घेतला. त्यानंतर अर्भक पुरण्याचा प्रयत्नही केला. मूल नको असल्यानं या अविवाहित जोडप्यानं मालेगाव गाठत देखील एका डॉक्टरच्या मदतीनं अवैध गर्भपात केला. त्यानंतर ते अर्भक मोकळ्या जागी पुरण्यात येत होतं. मात्र त्याच वेळी परिसरातील नागरिकांनी या दोघांनाही पाहिलं. अर्भक पुरण्यात येत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानं त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलंय. मात्र अवैधरित्या गर्भपात करणारा डॉक्टर फरार झालाय.
तर या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी याचिकाकर्ते राकेश भामरे आणि सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार आपल्याबरोबर आहेत। सगळ्यात आधी मी जाणार आहे राकेश भामरे यांच्याकडे। राकेश जी, आपण देखील या संदर्भातली याचिका दाखल केलेली आहे। अनेकांनी आजपर्यंत आवाज उठवला, आज तर जय महाराष्ट्रनं थेट पर्दाफाश केला। मात्र संपूर्ण राज्यभरामध्ये अजूनही अशाच प्रकारचे रॅकेट्स कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। काय नेमकी आकडेवारी या संदर्भातली असावी असं आपल्याला वाटतंय राकेश जी? आकडेवारी ही फार मोठी आहे। मुळात मालेगाव शहरात ऑगस्ट 2018 मध्ये अशाच प्रकारे एका डॉक्टर जसं चिंतामणी हॉस्पिटलमध्ये पोलिसांनी रात्रीच्या वेळी एक महिलेला मध्ये डिटेक्ट करून आणि ॲबॉर्शन करत असताना रंगेहात पकडलं। पोलीस त्यांचं काम करत असतात, परंतु बाकीचे जे डॉक्टर मंडळी आहेत हे कुठेतरी किंवा त्यांच्या खाली काम करणारे जे BHMS डॉक्टर आहेत ते या सर्व गोष्टींना थारा देत असतात। तर मला वाटतं आरोग्य विभागाने व शासनाने याबद्दल कठोर पाऊल उचलली पाहिजे। बरोबर आहे, कठोर पावलं उचलणं गरजेचं। सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार देखील आहेत। निखिल जी, मात्र एका बाजूला आपण डॉक्टरांना किंवा अशा प्रकारच्या रॅकेटला आपण सातत्यानं जे आहे ते दोषी मानत असतो। दोषी कोण आहे? अशा प्रकारचे रॅकेट्स की मग समाजातील व्यवस्था? नाही, या दोन्ही दोषी मानता येतील। अशा प्रकारचे रॅकेट या समाजातल्या व्यवस्थेला हे खतपाणी घालतात। समाजात एक मोठा वर्ग या सगळ्या याच्यात म्हणजे थोडासा बघायला गेलं तर एक विशिष्ट वर्ग यासाठी कार्यान्वित आहे। यंग जनरेशन यामध्ये थोडीशी वाढ चालली आहे। जो काल खवळण्याचा जो प्रकार घडला तर हा 20 ते 22 वर्षातल्या युवतीचा आणि युवकांचा तो प्रकार होता। परंतु महाराष्ट्रात असे प्रकार जे दिवसेंदिवस वाढत चाललेत, याच्यामागे सगळ्यात मोठा जो आहे तो अनर्घात म्हणजे सगळ्यात मोठं तर मुलगा जन्माला यावा याच्यासाठी गर्भलिंग चाचण्यांचं मोठं प्रमाण आहे सगळ्यात मोठं। त्यामुळे स्त्रीभ्रूण हत्या घडण्याचे प्रकार वाढलेले आहेत। या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कुठेतरी आरोग्य विभाग हा पूर्णतः अपयशी ठरला आहे। कारण की सोनोग्राफी सेंटर्सवर विविध वेळोवेळी शासनाने काही निर्बंध आणले, काही गाईडलाईन्स केल्या, परंतु हे सगळं करत असताना कुठेतरी याची अंमलबजावणी करण्यासाठीची यंत्रणा अपयशी ठरत आहे। ही जी यंत्रणा आहे ही कुठेतरी या सगळ्या याच्यात मिलीभगत आहे असंच म्हणावं लागेल। कारण की काल परवाचे जे प्रकार घडले, जसं औरंगाबाद मधला, कालचा मालेगावातला हा जो प्रकार आहे, याच्यात कुठेही प्रशिक्षित डॉक्टरांचा डायरेक्ट संबंध आलेला नाही। त्यांच्या म्हणजे DGO किंवा MS सर्जन यांच्या हाताखाली काम करणारे OT असिस्टंट हे या प्रकारात डायरेक्टली समोर येतात। म्हणजे याच्यातला मूळ जो सूत्रधार आहे तो कुठेतरी समोर येताना दिसत नाही। त्यामुळे या प्रकरणात SITच्या नियुक्ती करून या प्रकरणांची जर खोलवर चौकशी केली तर या प्रकरणातला मूळ सूत्रधार समोर येईल आणि समाजातल्या ह्या ज्या चुकीच्या प्रथा आणि काही म्हणजे समाजाला कलंकित करणाऱ्या ज्या काही घटना घडतात या उघड होऊ शकतात या प्रकरणामुळे। बरं राकेश भामरेजी, यापूर्वी देखील अशी अनेक प्रकरणं समोर आलेली आहेत। त्या प्रकरणांमध्ये मात्र योग्य रीतीने शिक्षा दिली जात नाही का हा प्रश्न उपस्थित होतो। कारण कितीही झालं, डॉक्टर लोकांचा यात थेट समावेश नसला तरी देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना आपल्याला घडताना दिसून येत असतात। मग अशा वेळेला कायदा कठोर होणं गरजेचं आहे का? कायदा कठोर करणं खूप गरजेचं आहे, परंतु शासनाने पण याच्यात दखल घेणं फार जरुरी आहे। ज्या पद्धतीने बऱ्याचशा आता मालेगाव शहरात महानगरपालिका 2012 पासून आरोग्य अधिकारी नाहीये। मला 2012 पासून आजपर्यंत आरोग्य अधिकारी नसल्यामुळे या खाजगी डॉक्टरचा कोणाचा कंट्रोलच नाहीये। त्यामुळे या सर्व गोष्टी घडत असतात। व बाकी मालेगाव शहरात एक अजून एक 200 खाटांचं सिव्हिल हॉस्पिटल आहे, तिथे कमीत कमी 314 जागा रिक्त आहेत। कमीत कमी 27 ते 28 डॉक्टरचे क्लासन जे आहेत वरच्या लेवलचे डॉक्टर ते सर्व तिथे जागा रिक्त आहेत। त्या जागा भरणे खूप जरुरी आहे। या सर्व गोष्टींमुळे डॉक्टर लोकांनी पण एक गोष्ट बघितली पाहिजे की समाजात ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे की आपण काय करतो आहे। त्याच्यानंतर शासनाने याबद्दल शासन कुठेही विचारले नाही की या सर्व गोष्टींवर कुठेतरी रेस्ट्रिक्शन आणले। मालेगाव शहरात जे परवा पोलिसांनी ऑपरेशन थिएटर पकडलं, त्या ऑपरेशन थिएटर मध्ये ज्या गोळ्या आणि औषधं सापडली
ती औषधं ही आणि खाजगी मेडिकल मध्ये भेटत नाही, हे सरकारी हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटल मध्येच भेटते. तर मग ही औषधे बाहेर गेलीच कशी? यामागे एक मोठं रॅकेट आहे. जर त्या औषधांचा जर व्यवस्थित तपास केला गेला तर त्या गोष्टीचा खूप मोठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात या गोष्टीचा खूप मोठी उकल होऊ शकते. आणि मला वाटतं आज मालेगाव शहरात निरोत्पल सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत, ते या गोष्टीचा 100% छडा लावतील अशी मला आशा आहे. परंतु मालेगाव शहरात जी काही मोठा रॅकेट आहे किंवा आता जसं पुण्याचा माणूस मालेगावला येऊन या सर्व गोष्टी करतो, तर या सर्व गोष्टी आरोग्याची यंत्रणा आहे त्या यंत्रणेने या सर्व गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे व यांना वेळीच जर आळा घातला नाही तर भविष्यात खूप मोठा या महाराष्ट्राला प्रॉब्लेम येऊ शकतो. नक्कीच एक मोठा कलंक जो तो महाराष्ट्राला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. राकेशजी, निखिलजी, आपल्याकडे मी येणारच आहे, मात्र तत्पूर्वी औरंगाबाद या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. माधव, सर्वात मोठी कारवाई होती आणि याचा पर्दाफाश देखील बातमी आणि बरंच काहीच्या माध्यमातून आपण यावेळेला करतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवतोय ही खरं तर बातमी. यात एक महत्त्वाची गोष्ट आहे की 60 तासांचा तपास होता आणि 60 मिनिटांमध्ये ही कारवाई करण्यात यश आलेलं आहे. किती मोठ्या प्रकारचं रॅकेट असतं आणि ज्यांना कोणाला दोषी म्हणून ताब्यात घेतलेलं आहे, जे आरोपी आहे त्यांनी काही डॉक्टरांची नावं देखील समोर घेतल्याचं दिसतंय. म्हणजे हे रॅकेट फार मोठं असावं का? विशाल, नक्कीच औरंगाबादच्या डॉक्टर सूरज राणाला पकडल्यानंतर याच्या मागे मोठं रॅकेट असू शकतं हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे. कारण गेल्या 2 वर्षांपासून औरंगाबाद शहरातल्या उस्मानपुरा भागामध्ये डॉक्टर सूरज राणा हा आपला धंदा सुरू केलेला होता आणि हा धंदा 2 वर्षापासून सुरू असताना या राणाकडे तसंच आरोग्य विभाग असेल किंवा या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत ज्या भ्रूण हत्या संदर्भात रोखण्यासाठी गेल्या 7 वर्षांपासून विशेषतः मराठवाड्यामध्ये विशेष लक्ष घालत होत्या, त्या यंत्रणा काय काम करत होत्या हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. 2 वर्षांपासून राणा हे सगळं काम करत असताना त्याने एक मोठं रॅकेट उभं केलं होतं. विशेष म्हणजे साधारणतः एक 2 ते 3 दिवसांपासून याच्यावर खास नजर ठेवण्यात आलेली होती. नजर ठेवल्यानंतर याच्याकडे कशा पद्धतीनं महिला ज्या गर्भवती आहेत त्या स्वतःच्या पोटातलं बाळ हे मुलगा आहे की मुलगी आहे हे तपासण्यासाठी येत असताना कोणत्या कोणत्या खातिरदारी करत असतात. विशेष म्हणजे डॉक्टर कशा पद्धतीनं त्या महिलांना आपल्या स्वतःच्या घरामध्ये जिथं सगळे लोक रहिवासी आहेत एका फ्लॅटमध्ये तो सगळं करत होता आणि तिथं कसं पोहोचतात हे सगळं तपासण्यात आलं. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर यांच्यासह एक मोठी टीम त्या ठिकाणी काम करत होती आणि काल ज्यावेळेस ही कारवाई करण्यात आली त्यावेळेस औरंगाबादकरांना जबर धक्का बसला. तर औरंगाबाद शहरातलं उस्मानपुरा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे जिथं ही कारवाई झालेली आहे त्याच बाजूला आतापर्यंत म्हणजे साधारणतः 300 फुटा अंतरावर उस्मानपुरा पोलीस ठाणे आहे आणि आता जे बदललेलं आहे ते 500 मीटरच्या अंतरावर हे उस्मानपुरा पोलीस ठाणे आहे आणि त्यांना ही कुणकुण का लागली नाही? मग ही कुणकुण लागत नसेल तर या मागे प्रशासकीय यंत्रणेचे हात आहेत का असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे आणि आता त्याची हळूहळू चौकशी सुरू आहे. केवळ डॉक्टर राणा याला पकडल्यानंतर ही माहिती समोर येणार नाही तर त्याच्या बाजूला जे दलाल काम करत होते, जे दलाल सक्रिय झाले होते त्याची साखळी शोधणं गरजेचं आहे. आणि गेल्या 2 वर्षांपासून जे अकार्यक्षमपणे आरोग्य विभाग काम करत होतं तसंच जर केलं तर हा राणा पुन्हा सुटेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशाल 2012 या वर्षामध्ये मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर सुदाम आणि डॉक्टर सरस्वती मुंडे या दोघांचा पर्दाफाश ज्यावेळेस झाला त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. त्या सगळ्या कारवाईनंतर मराठवाड्यामध्ये विशेषतः जिथं मुलींचा जन्मदर हा कमी आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात यंत्रणा काम करत होत्या आणि त्या यंत्रणा अवघ्या 7 वर्षात गायब कुठं झाल्या हाही एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. त्यामुळं केवळ राणाला दोषी धरून चालणार नाही तर राणा सोबत ही जी सगळी यंत्रणा काम करणारी होती ज्यांच्याकडे जबाबदारी होती ते काय काम करत होते त्यांच्यावर काय कारवाई करायची हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे. विशाल, नक्कीच जो धक्कादायक प्रकार आपण समोर आणलेला आहे यावेळेला माधव, तर पाळमुळं जी ती खोलवर रुतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.
बरं, खोलवर रुतलेली असतानाही आजूबाजूला असलेले जे एजंट आहेत किंवा जे त्या ठिकाणी हे सगळं काम करत असतात त्यांच्यावरती नेमकी का कारवाई होताना दिसून येत नाही? तुमच्या आमच्या सारख्यांमध्येच वावरणारे हे मात्र आपल्याला का लक्षात येत नाही, हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे। या संदर्भातली सखोल चर्चा आपण करणार आहोत बातमी आणि बरंच काही मध्ये छोट्याशा ब्रेक नंतर। ब्रेक नंतर बातमी आणि बरंच काही मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। पुन्हा एकदा आपण चर्चेकडे वळणार आहोत। राकेश भामरे याचिकाकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार हे देखील या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सामील आहेत। तर आमचे जे प्रतिनिधी होते त्यांनी देखील सविस्तर अशी माहिती सांगितली। राकेश भामरेजी, तुम्हाला एक प्रश्न विचारतो की पाळमुळं ज्या प्रकारे समाजामध्ये खोलवर रुतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, राणा याच्या अटकेनंतर यापूर्वी देखील अशाच प्रकारे बीडमधला जो धक्कादायक प्रकार घडलेला होता की स्वतः नवरा बायकोच अशा प्रकारे हे संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचं आपल्याला समोर आलेलं होतं। बरं, अशा अनेक घटना होत असतानाही एकही उदाहरण महाराष्ट्रामध्ये असं देता येणार नाही का ज्यावरती फार मोठी कारवाई झाली आणि त्यानंतर लगेच हे अवैध धंदे जे आहेत ते मात्र बंद झाले? असं होताना दिसून येत नाही। दिवसागणिक असं करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। राकेशजी, बरोबर आहे। त्यामध्ये मुळात त्याला मूळ कारण आहे की आरोग्य विभाग म्हणजे आरोग्य विभाग यावर सक्त कारवाई करत नाही। पोलीस त्यांची कारवाई करत असतात, परंतु ज्या वेळेस आरोग्य विभागाकडनं जे रिपोर्ट मागवले जातात आरोग्य विभाग त्या सगळे रिपोर्ट मॅनेज करत असतो, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई आरोग्य विभाग करत नाही। म्हणून या गोष्टीला कुठेतरी थारावारा भेटतो आणि पोलिसांच्या केलेल्या कारवाईला कुठेतरी त्यांना जामीन भेटतो। हे रिपोर्ट मॅनेज होतात। म्हणून आता मालेगाव शहरात सोनोग्राफी सेंटर सर्व चालू आहेत। ह्याच गोष्टीसाठी जर आरोग्य विभाग जर सक्षम असला किंवा यांच्यावर कोणाचा तरी वचक राहिला तर सोनोग्राफी जे डिटेक्ट करतात मुलगा किंवा मुलगी, हे सेंटर अवैधरित्या मालेगाव शहरात खूप जास्त पद्धतीने चालू आहेत। जर यांच्यावर कुठेतरी आरोग्य विभागाने कंट्रोल आणला तर 100% मुळात आपण म्हणतात तसंच आहे ना की कारवाई होतच नाही। जर यांच्यावर काहीतरी मोठी कारवाई होईल तर असं करण्याचं कोणी धाडस करणार नाही। यामुळे सर्व या गोष्टी जाहीररित्या चालू आहेत। राकेशजी, मी आपल्याकडे येतो। निखिल पवारांना मला यावेळेला प्रश्न विचारायचा आहे। निखिलजी, ज्या वेळेला गर्भपात केला जात असतो, गर्भपात करण्यासाठी जी काय त्या ठिकाणी लागणारी औषधं आहेत, ज्या गोळ्यांचा वापर त्यासाठी केला जातो, सर्वसामान्यांना मेडिकलमध्ये उपलब्ध होत नाही। मग अशा रॅकेटला पुरवणारे नेमके आहेत तरी कोण? महत्वाचा विषय हाच आहे की आपण आता अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने विविध याच्यावर निर्बंध लादले, मग गर्भपात करण्यासाठी अशा प्रकारचे औषधी उपलब्ध कशी होतात, हाच एक संशोधनाचा भाग आहे। यामागे सगळ्यात मोठं रॅकेट महाराष्ट्रभरात कार्यान्वित आहे। यावरून हे सिद्ध होत आहे हे जे प्रकार घडत आहेत की गर्भपात करताना जे औषधं आहेत ते डीजीओ डॉक्टरांच्या क्लिनिकला किंवा नर्सिंग होम्सलाच उपलब्ध करून द्यावेत अशा पद्धतीचं काहीतरी सूचना आहे। पण असे औषधं ह्याच लोकांमार्फत याच अवैध गर्भपात केंद्रांना उपलब्ध होत आहेत। मग अशा केंद्रांवर का कारवाई होत नाही की जे औषधं उपलब्ध करून देतात, जे अशा पद्धतीचे मेडिसिन्स उपलब्ध करून देतात, त्यांच्यावर कारवाई होताना कुठेच दिसत नाही किंवा त्यांच्यावर कुठेही पोलीस प्रशासन अथवा आरोग्य विभाग हे त्यांना आरोपी म्हणून पुढे आणत नाहीत। आणि मग आता जर असेल आणि जर ते आरोपी म्हणून पुढे येत नसेल तर हे प्रकार थांबणार नाही। त्याच्यामुळे या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी ही आरोग्य विभागाने घेऊन खोलवर तपास करत नुसतेच गर्भपात करणारे केंद्र नव्हे तर मेडिकल उपलब्ध करून देणारे फार्मासिस्ट असतील, त्यासाठी असणारे नर्सिंग होम्स मधून ज्या प्रिस्क्रिप्शन जातात त्या नर्सिंग होमचे डॉक्टर्स असतील, यासाठी असणारे सर्जन्स असतील, या सर्वांचा एक खोल तपास करून जेव्हा या प्रकरणी एक विस्तृत अशी चौकशी होऊन जेव्हा या कारवाई होतील तेव्हाच कुठेतरी या प्रकरणावर अंकुश बसेल। अन्यथा फक्त कुठेतरी एखादा जो गर्भपात करणारा जो एक डॉक्टर असतो त्याला कुठेतरी अटक होते, ती धातुरमातुर कारवाई पूर्ण होऊन तो विषय पुढे जातो आणि तो सगळा गुंडाळला जातो। म्हणजे या प्रकरणात हे जे प्रकरण आहेत हे एका चौकशी ज्या आहेत या प्रकरणांच्या ज्या चौकशी आहेत या संगनमताने पूर्ण करण्याचा प्रयत्न होतो, त्या पूर्णत्वात जात नाही।
हा सर्व यामागे मूळ नक्कीच, मात्र मूळ कारण आहे. कुठेतरी दडायला नको, कुठेतरी दाबलं जायला नको, म्हणूनच बातमी आणि बरंच काही मध्ये आपण आज हा विषय घेतलेला होता. राकेशजी आपल्याबरोबर आहेत. राकेशजी, अगदी थोडक्यात, कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे, मात्र कायद्यामध्ये नेमकं गर्भपातासंदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे, गर्भनिदानासंदर्भामध्ये काय म्हटलेलं आहे, आणि राज्यभरात 2 दिवसात सलग झालेल्या या ज्या घडामोडी आहे, एक औरंगाबाद आणि मालेगाव या ठिकाणी, त्यानंतर मात्र महाराष्ट्रावरती लागलेला जो कलंक आहे तो पुसायचा असेल तर मात्र तुम्ही आम्ही काय करणं गरजेचं आहे? नागरिकांनी या बाबतीत सतर्क व्हायला पाहिजे. जसं औरंगाबादमध्ये एका फ्लॅटमध्ये डॉक्टर राणा ज्या पद्धतीने कार्य करत होते, तिथे जसं उघडकीस आणलं, तसं महाराष्ट्रातल्या नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या आजूबाजूला काय सुरू आहे किंवा काय चालू आहे. त्याच्यानंतर आरोग्य विभागाने असे कायदे केले पाहिजे की जे लोक सापडतायत त्यांच्यावर इतकी कठोर शिक्षा झाली पाहिजे की परत कोणी या गोष्टी परत रिपीट व्हायला नको या महाराष्ट्रात. तर कलंक पुसण्यासाठी हीच आरोग्य विभागाने हीच जबाबदारी घ्यावी की जे लोक सापडले आहेत त्यांच्यावर कठोरहून कठोर शिक्षा ही त्यांना दिली गेली पाहिजे व या सर्व रॅकेटचा पर्दाफाश झालेला पाहिजे. आता या औरंगाबाद व मालेगाव शहरात ज्या गोष्टी झालेल्या आहेत, मी तर हेच म्हणेल की या सर्व गोष्टीची SIT मार्फतच चौकशी व्हायला पाहिजे. ती चौकशी जर झाली तर या संपूर्ण महाराष्ट्रावरचा कलंक, मला वाटतं या सर्व लोकांना जर अटक केली तर हा कलंक पुसला जाऊ शकतो. नक्कीच सरकार जर यावेळेला पाहत असेल तर यावरती निश्चितच ते विचार करतील. खूप खूप धन्यवाद निखिल पवारजी, राकेशजी, आणि खूप खूप धन्यवाद माधव, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर बातमी आणि बरंच काही मध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती खरं तर आज चर्चा केलेली आहे, कारण संपूर्ण राज्यभरामध्ये मुलींचा घटता दर जो आहे त्याला अशाच प्रकारे अवैधरित्या सुरू असणारे जे केंद्र आहेत, ज्या ठिकाणी गर्भपात केले जातात, तेच कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतंय. वेळ आलेली आहे तुम्ही आणि आम्ही सजग होण्याची आणि अशांवरती वचक बसवण्याची. तर बातमी आणि बरंच काही मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र.